सर्वसामान्यांचं स्वस्त आणि परवडणाऱ्या घराचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे। महाराष्ट्र सरकारचं राज्य गृहनिर्माण धोरण 2025 जारी झालेलं आहे। आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब झालंय। 2030 पर्यंत राज्यातील सर्वांना परवडणारी पर्यावरणपूरक घरं उपलब्ध करून देण्याचं उद्दिष्ट सरकारनं समोर ठेवलेलं आहे। झोपडपट्टी पुनर्वसन ते पुनर्विकास असा सर्वांगीण कार्यक्रम आहे। कदम आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्याबरोबर फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। नेमकी काय अधिकची माहिती, सरकारचं नेमकं धोरण काय आहे? गृहनिर्माण धोरण मे 2025 मध्ये जाहीर झालं होतं। कॅबिनेटने मंजुरी दिलेली आहे। तर ते धोरण कशा पद्धतीचं असेल याच्याविषयीची अधिक माहिती आणि GR राज्य सरकारने आज अपलोड केलेला आहे राज्य सरकारच्या वेबसाईटवरती। तर त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची माहिती अशी आहे की 2024 पर्यंत प्रत्येक जिल्ह्यामध्ये किती घरांची आवश्यकता असणार आहे याचा डेटा राज्य सरकार गोळा करणार आहे आणि हा प्रत्येक जिल्ह्यानिहाय असेल। आणि एक आतापर्यंत प्रत्येक जिल्ह्याला किती घरांची आवश्यकता आहे याचा कुठेच राज्यामध्ये डेटा नव्हता किंवा तर ती माहिती यावेळी आता गोळा केली जाईल। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे परवडणारी घरं, सर्वसमावेशक घरं आणि शाश्वत घरांवरती भर दिला जाणार आहे। पर्यावरण स्नेही घरं असावी याच्यावरती भर असेल। तसेच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण खूप दूरून मुंबई पुण्यामध्ये रोजगाराची ठिकाणं आणि निवासाची ठिकाणं याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात अंतर असतं। तर या पुढच्या काळामध्ये रोजगार आणि घरं ही जवळ असावी याच्यासाठीची कन्सेप्ट आणली जाणार आहे। म्हणजे आता मुंबईमध्ये MMRDA रिजनमध्ये मोठ्या प्रमाणात इंडस्ट्री वाढणार आहे। तर त्याच परिसरामध्ये निवासी घरं उपलब्ध करून देण्याचा राज्य सरकारच्या पुढच्या काळामध्ये प्रयत्न असेल।